मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 52. लंबी जुदाई. 4 दिनों दा प्यार ओ रब्बा, बड़ी लंबी जुदाई, लंबी जुदाई. दीदी, चहाकडे बघाल का प्लीज? हे येतील एवढ्यात खाली. त्यांना ब्रेकफास्ट द्या आणि मी आर्यालाही पाठवते. आर्याला फक्त दूध, जिया घावण खाईल. मीही आलेच आवरून. प्रेमाने विनंती करतच गॅसवरील तवा दूर केला आणि चहाचे आधण ठेवले. सकाळची घाई गडबड, लग्नानंतरचा ऑफिसचा पहिला दिवस, रात्रीचं जागरण आणि पहाटे अलार्म डोक्यावरून पार. सुदैवाने बॉडी क्लॉकने दिलेली साथ. उठा व्हीपी मॅडम, ऑफिस आहे आज. डोक्यात घण घण घंटा. आणि अर्धा तास उशिरा का होईना पण डोळा उघडला. त्यातून जिया आर्याच्या फरमाईश पायी घावनांचा घाट, पण नॉनस्टिक तव्याने पुकारलेला असहकार. मी सहजासहजी घावणांना विलग होऊ देणारच नाही असा तव्याचा हट्ट. आणि तव्याला बिलगलेलं घावण खरडताना हिचं धाबं दणाणलं. घाईच्या वेळी गोंधळच गोंधळ. त्यापेक्षा नेहमीचे पराठेच केले असते तर बरं, हा विचारही मनात डोकावला. कोसलं स्वतःला 14व्यांदा, पण अखेरीस तवा अन पीठ तंत्र जुळलं. तव्याची असहकार चळवळ आटोपली. घावण अलगट तव्यावरून ताटात आलं आणि हिचा हतबल जीव भांड्यात पडला. 6:52 आणि 35 सेकंद. फ्रीजवरील डिजिटल वॉचमध्ये वेळ पाहतच जिया आर्याच्या डब्यांची झाकणं बंद केली. देवा, आज अंघोळही बाकी आहे. राजीव, हे सगळं तुमच्यामुळे. रात्री तुमचं प्रेमाचं भूत उतरवणार होते, मीच झपाटले गेले तुमच्यासोबत. तसं फारसं काही घडलं नाही, पण जे काही होतं राजीव, नक्कीच रुमानी होतं. रात्रीच्या आठवणीत गोड हसतच टिफिन वॉटर बॉटल्स डायनिंग टेबलवर ठेवत वर पळाली. आर्या, जिया, लवकर आवरून खाली जा. बंद दारावर ठोठावतच खणखणीत ओरडली, ओके मम्मा. तेवढंच खणखणीत उत्तर दोघींचंही. स्वतःच्या रूमच्या दारात पावलं अडखळली. तो असणार आहे आतच, या विचाराने खांद्यावरची ओढणी सावरली. राजीव, अजिबात बदमाशी करायची नाही हा, आधीच उशीर झाला आहे. मेघा, तूही लक्षात ठेव, ते भुलवण्याचा प्रयत्न करतीलच. त्यात तर माहीर आहेत राजीव, पण मी भुलणार नाही. दीर्घ श्वास घेतच स्वतःला बजावलं आणि दार लोटून आत. काय हे, अजून तुम्ही इथेच? किती वेळ आवरायला? उशीर होतोय ना? त्याच्याकडे पाहायचं टाळतच शिस्तप्रिय पत्नी मोड ऑन झाला. बट आय एम रेडी. केसांवरून कंगवा फिरवतच गोड हसला, तिची नजरानजर टाळायची धडपड पाहून. मेघा, एक नजर देखिए तो हमारी तरफ. कल की रुमानी रात के बाद अब क्या शर्माना, मेरी तितली. राजीव, जा ना खाली. असं इथेच घुटमळत राहू नका. अवघडल्यासारखं होतं मला. काल रात्री छळलत ते काय कमी आहे का? बॅगमधून ऑफिसची साडी आणि ब्लाउज शोधण्याची घाई. कपडे वॉर्डरोबमध्ये रचायचे राहिलेत, त्याबद्दलही स्वतःवर चिडचिड झालीच. आता उद्यापासून रात्री वेळच वेळ असेल. तो जे नसेल त्रास द्यायला, तो नसणार या विचारानेही हृदयात कालवा कालव झाली. त्रास दिला तरी चालेल, पण असावा तो सोबत, हेच वेड्या मनाचं मागणं. मैं कुछ मदद करूं कल जैसी. खाली झुकतच तिच्या कानाशी मोहक स्वर. अजिबात नको, तुमची मदत मला महागात पडते. गडबडून उभी, साडी हातात घेऊनच. खोडकर त्याच्यापासून शक्य तितक्या दूर. कधी काय थट्टा करेल नेम नाही. काय महागात? सी, मैंने कुछ भी नहीं किया. आप ही मेरी बाहों में, और फिर आगे जो कुछ. रुमानी रात्रीचा संक्षिप्त वृत्तांत सांगताना खट्याळ हसू ओठांवर, आणि तिने पुढे होत ते ओठच लपवले नाजूक बोटांच्या आड. गप्प बसा हो, काहीही बोलू नका.
यही तो चाहिए था. अब अच्छा लग रहा है. दूर दूर पळणारी, नजर चोरणारी ती सहजच जवळ. हाताच्या कड्यात बंदिस्त झालीच पुन्हा. कड्याचा हक्क कमरेवर हे सांगायला नकोच. त्याच्या छातीवर हात रोवत दूर राहण्याचा तिचा प्रयत्न, आणि तिला दूर होऊ द्यायचंच नाही हा त्याचा निश्चय. ती हरली, तो जिंकला. हे नेहमी असंच बोलवता मला. अँड यू लाईक इट. लटकारात दाखवतच पाहिलं त्याच्याकडे नजर उंचावून. तोही गालावर बोटं फिरवत होता, डोळे मिचकावून. आज आप जिम क्यों नहीं आई? मी काय रोज येणार नाहीये, आणि तुमच्यासोबत व्यायाम तर बिलकुल नाही. गोड हसत तिच्या ठणकावून सांगण्यावर भुवया उडवल्याच. ऐसा क्यों? व्यायाम कमी, छळ जास्त. नजर झुकवत ओठात पुटपुट. अच्छा ठीक है फिर, अब ऐसे ही रहिए. हमारी बाहों में कैद, योर पनिशमेंट. मिठी अजूनच घट्ट करत त्याचं बोलणं, आणि ही गोड शिक्षा अनुभवत तिचं टायशी खेळणं. शर्टची इस्त्री बिघडेल. आय हॅव 10 अदर शर्ट्स. मला आवरायचंय ना. लाडातच सांगितलं. यू लुक ब्युटिफुल. केसांची क्लिप काढून घेतली. तिचे पळण्याचे बहाणे आणि त्याचे अडकवून ठेवण्याचे उपाय. कालच्या रुमानी रात्रीचा हँगओव्हर त्याच्यावर. ती मात्र पूर्ण शुद्धीत. पण पुन्हा धुंदी चढते का, असे काहीसे फिलिंग. ब्रेकफास्टला उशीर होईल. आज ब्रेकफास्ट स्किप. मुळीच नाही. डोळे मोठे, हसरा आवाज चढवतच कशीबशी सुटली मिठीतून. तो उसासा टाकत पाहत होता रोखून, आणि बाथरूमकडे पळताना थांबली क्षणभर. हा, माझी मदत करायची आहे ना? मग खाली जा. जिया आर्याने टिफिन आणि बॉटल नीट स्कूल बॅगमध्ये ठेवली का ते चेक करा. आर्याने बॅगमध्ये स्विमिंग किट भरलंय का ते पहा. आणि जियाला रंगांची आठवण करा. तिला बी माय बडीच्या पेंटिंग सेशनसाठी हवे होते. प्रेमळ पत्नी गायब. मम्मा रोल स्टार्ट्स. आणि त्यालाही डॅडी ड्युटीज सोपवून ती पळाली आवरायला. आणि लॅपटॉप बॅग उचलून तो खाली निघाला. मेघा, ये आपका ही एक्स्ट्राऑर्डिनरी स्किल है. रोमांटिक पल में भी आपको काम याद आते हैं. हमेशा मल्टीटास्किंग. ओके अक्षय, मीटिंग 10 वाजता शेड्यूल करा. कानाशी मोबाईल, हातात लॅपटॉप बॅग आणि पर्स सावरत भरभर पायऱ्या उतरणारी मेघा. डायनिंगवर बसलेल्या त्याचं लक्ष वेधलं गेलं. मंद स्मित ओठांवर. अगदी तशीच दिसत होती जशी सुप्रीम हाऊसमधील पहिल्या दिवशी. जर्द तपकिरी सॉफ्ट कॉटन बाटिक साडी, ऑफ व्हाईट फुलांची नक्षी, कोपरापर्यंतच्या बाह्या असलेल्या स्टँड कॉलरचे ब्लाऊज, घट्ट अंबाडा, डाव्या हातात घड्याळ, उजव्यात मम्मीजींचा कडा, माथ्यावर नाजूकशी मरून टिकली, ओठांवर हलकेसे लिप ग्लॉस. बाकी चेहऱ्याची रंगरंगोटी अजिबात नाही. परफेक्ट कॉर्पोरेट लुक. त्या पहिल्या दिवशी आणि आजच्या पहिल्या दिवशी फरक एकच. गळ्यातील सौभाग्यालंकार, मंगळसूत्र त्याच्या नावाचं. फोनवर मीटिंगमध्ये काय चर्चा करायची आहे या सूचना देतच तिचं डायनिंगच्या चेअरवर बॅग ठेवणं. दूध न पिताच सिम्बासोबत बागडणाऱ्या आर्याला खेचूनच आणत कप हातात दिला, आणि डोळ्यांचा दमही. मम्मीजी पापाजींना हसऱ्या नजरेने ओठातच गुड मॉर्निंग. दादाजींच्या मोबाईलवर ड्रॉइंग बघत तशाच बसलेल्या जियाच्या डोक्याला टपली. टिफिन बॅगमध्ये ठेवण्याचा इशारा. तिचा चहा आणि ब्रेकफास्ट आणून देणाऱ्या भारती दिदींना नजरेनेच थँक्स. पण त्या आज जाता जाता काहीतरी आठवलं, आणि किचनमध्ये त्यांच्या पाठी. फ्रीज उघडूनच त्यांना खुणेनेच समजावलं. बहुतेक दुपारच्या जेवणाच्या सूचना. रिधिमादींचा आवाज आला, आणि मोकळ्या हातात तिचीही ब्रेकफास्ट प्लेट घेऊन बाहेर आली. आयपॅडमध्ये डोकं अडकवून बसलेल्या त्याच्या स्क्रीनवर बोटानेच टकटक करत चहा निवतोय नजरेनेच समजावलं. ऑफिसला व्हीपी म्हणून निघता नाही, सून, मम्मा, बायको, वहिनी ही रूपं सांभाळत अक्षयला सूचना देत स्वतःच्या ब्रेकफास्टकडे दुर्लक्ष. आणि तिची ही गडबड पाहून नाराज झालेला तो.
न राहवून मोबाईल तिच्या हातातून काढून घेतला. अक्षय, मेघा मॅम विल कॉल यू इन 15 minutes. वी आर लिव्हिंग फॉर द ऑफिस. रोखलेली नजर तिच्याकडे आणि काहीसं कडक उत्तर अक्षयकडे. नो प्रॉब्लेम सर. म्हणतच अक्षयने कॉल कट केला. ब्रेकफास्ट करा प्लीज. प्रेमळ दरडावणी त्याची आणि घावणाचा मोठा घास तिने तोंडात भरला. ऑफिसला निघताना पटकन मम्मीजी पापाजींच्या पायांना स्पर्श. दोघांचा आशीर्वाद मुलाचा. सुप्रीम हाऊसमधील कामाचं स्वरूप फारसं बदलणार नाही हे माहीत होतं तिला. पण आता ती फक्त मेघा जोशी, प्रोजेक्ट लीडर, VP ऑफ SWC नव्हती. ती मेहरा फॅमिलीची सून म्हणून आज सुप्रीम हाऊसमध्ये प्रवेश करणार होती. वाढलेल्या अपेक्षा आणि जबाबदारीही पेलण्यास ताठ मानेने सज्ज होती. शाळेच्या लॉबीत जिया आर्याला बाय करतच ती कारमध्ये बसली आणि इतका वेळ पुढे मनोज भाईं शेजारी बसलेला तोही पाठी आला. ऑफिसला सोबत एकाच कारमधून जाण्याची पहिलीच वेळ. क्षणभराची नजरानजर. हसले छानसं दोघेही. बॅग उघडत तिचा लॅपटॉप पायावर विसावला. VP मॅडम इन ॲक्शन. अन नाईलाजाने CFO साहेबांनीही आयपॅडवर मेल्स वाचायला सुरुवात केली. मध्येच येणारे फोन कॉल्स. कधी कधी एकाच वेळी दोघांचेही खणखणलेले मोबाईल. मग एकमेकांना त्रास होणार नाही हा विचार करत हळू आवाजातच बोलणं. वेलकम मेघा मॅम. सुप्रीम हाऊसच्या लॉबीत पाऊल आणि समोर भला मोठा बुके घेऊन स्वागतासाठी PR मॅनेजर क्षमा. थैंक्स, बट एनीथिंग स्पेशल टुडे? क्योंकि मैं आपकी वही पुरानी मेघा मैम हूँ. हलकसा हसत तिने बुके स्वीकारला. थट्टा करतच. येस मॅम, अँड वी आर हॅपी दॅट यू विल बी वर्किंग विथ अस हमेशा के लिए. क्षमाचा उत्साही आनंद. गेला आठवडाभर कालच्या टेक्नोसिस सेलिब्रेशनचे प्लॅनिंग करताना अनेकदा फोनवर झालेल्या गप्पा आणि दोघींमधलं मोकळं हसरं प्रोफेशनल नातं. हे असं बुकेने स्वागत मेघाला अपेक्षित नव्हतंच. का ही फॉर्मॅलिटी हेही समजत नव्हते. पण या सर्वांपाठी जवळ उभं राहून मंद स्मित करणाऱ्या CFO साहेबांचा हात नक्कीच आहे हे जाणवलं. बुके सांभाळतच लिफ्टच्या त्या कोपऱ्यात उभ्या त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहत असताना मोबाईल स्क्रीनवर फिरणारी त्याची नजर शेवटी वळलीच तिच्याकडे. क्या हुआ? मैंने कुछ भी नहीं किया. ये नॉर्मल PR प्रैक्टिस है टू वेलकम मिसेस CFO. बुकेकडे नजर टाकत गालातच हसणं. मिसेस CFO? भुवया ताणल्याच तिने. इंटरेस्टिंग. हलकासा उसासा टाकतच बुकेचं निरीक्षण. सुंदर आहे. घरही भरलंय ऑर्किड्सच्या बुकेनी. हे फूल देखणं आहे पण आपलंसं वाटत नाही. फॉरेनर फूल. जी मजा नशा निशिगंधात आहे ती बात यात नाही. दिस वे मिसेस CFO. 27व्या मजल्यावर उतरता क्षणी सवयीने स्वतःच्या SWC केबिनकडे वळलेली ती. त्याने अडवले मध्येच आणि त्याच्यासोबत चालण्याचा इशारा. आता सकाळी सकाळी काय बोलायचं यांना? त्याच्या केबिनच्या दिशेने सावकाश पावलं टाकत होती. तो थोडासा पुढे. वेलकम मिसेस मेहरा. त्याच्या केबिनला लागूनच असलेल्या केबिनचे दार तिच्यासाठी उघडले आणि ती चक्रावली. नजर दारावरच्या पाटीकडे गेली. मिसेस मेघा राजीव मेहरा. व्हॉट इज दिस मिस्टर मेहरा? केबिनमध्ये पाऊल ठेवतच प्रश्न. स्वरात नाखुशी हलकीशी त्याला जाणवलीच. इट्स युअर पर्सनल केबिन मिसेस मेहरा. हलकसं हसत संभाषणात अचानक आलेली गंभीरता कमी करण्याचा प्रयत्न. मेघा, मुझे लगा आप बहुत खुश होगी ये स्पेशल केबिन देखकर. फिर ये चेहरे पे नाराजी क्यों? माय पर्सनल केबिन? नजर रोखूनच विचारलं. बुके टेबलवर ठेवतच नजर सभोवार फिरली. अगदी त्याच्या केबिन सारखीच पण थोडीशी छोटी. तेच डेस्क, तीच लेदरची रॉयल खुर्ची,
पाठीमागच्या काचेतून तेच समुद्राचे विहंगम दर्शन. हाऊज इट विचारलंच उत्सुकतेने. ती काहीच बोलत नाही हे जाणवून. तिची आवड लक्षात घेता सिंपल सजावट, छोटा फ्लॉवर पॉट, गणपतीची छोटीशी मूर्ती खास तिच्यासाठी. सुंदर आहे, बट आय डोंट नीड इट, तिचं शांतपणे सांगणं. बुके टेबलवर ठेवला तरीही लॅपटॉप बॅग तिने हातातच धरलेली. ती टेबलवर ठेवत केबिनवर हक्क दाखवण्यापासून ती दूरच होती. बट व्हाय, यू आर मिसेस मेहरा नाव, सुप्रीम फॅमिली का हिस्सा, वाईफ ऑफ द CFO. त्याचं कळकळीने बोलणं. या सर्व सुखसोयींवर तुमचा हक्क आहे हे सांगण्याचा त्याचा प्रयत्न, पण तिच्या डोळ्यातील निर्धार कायम. येस मिस्टर मेहरा, आय एम पार्ट ऑफ सुप्रीम फॅमिली, पण वाईफ ऑफ द CFO हे काही कुठलं डेझिग्नेशन नाही. अँड दॅट्स वाय मला या केबिनची आवश्यकता नाही. मी आजही VP ऑफ SWC आहे, सुप्रीमच्या M&A संबंधित सर्व कामांची प्रोजेक्ट लीडर फॉर नेक्स्ट 2 years. आणि मी आजही माझ्या टीमसोबतच बसते. तिचं शांत स्वरात पण तितकंच ठामपणे सांगणं, आणि त्याने रागात डेस्कवर रोवलेला हात. फाईन, डू वॉट एव्हर यू वॉन्ट. उसासा टाकत तिच्याकडे न पाहतच नाराजी दर्शवली. थँक्स मिस्टर मेहरा, सी यू इन द मीटिंग. प्रसन्न हसत ती दारातून बाहेर पडली. तडफदारपणे चालत तिच्या नेहमीच्या केबिनकडे निघाली. तो तिथेच दारात उभा, तिच्या पाठमोऱ्या आकृतीला न्याहाळत. सुप्रीम मधील पहिला दिवस जसाच्या तसा समोर उभा. ती आजही तशीच होती जशी त्या दिवशी. स्वाभिमानी, निडर, स्पष्ट वक्ती. देन मी का विचार केला की ती बदलली असेल? हा प्रश्न मनात घोळवतच स्वतःच्या केबिनमध्ये शिरला.